पडक्या विहिरीत पडून 10 वर्ष बालकाचा मृत्यू, 5 बहिणींमध्ये एकमेव भाऊ, संपूर्ण बस्ती शोकाकुल. मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती पोळा चौक परिसरातील प्रजापती लेआउट समोर असलेल्या एका शेतातील उघड्या व पडक्या विहिरीत पडून 10 वर्ष बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक शनिवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे. शेख उबेर उर्फ उमर शेख फकीरा, वय 10 वर्ष असे मृतक बालकाचं नाव आहे. पोळा चौकाजवळील ही विहीर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत उघडी होती. यापूर्वीही या विहिरीत जनावरे पडून नुकसान झाले होते, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. शनिवारी सायंकाळी उमर खेळत असताना पाय घसरून उघड्या विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच हरीश पिंपळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून पिंजर संत गाडगेबाबा बचाव आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने विहिरीत उतरून बालकाचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी समाजसेवक शेख इम्रान शेख खलील, माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला, भाजपचे गटनेते नगरसेवक गजानन नाकट, आसिफ खान, उपनिरीक्षक आशिष शिंदे, हेड कॉन्स्टेबल अनिल राठोड, इरफान शेख, नामदेव आळे, विनोद कुंबरे, जीवन अंभोरे आदी उपस्थित होते. उमर हा 5 बहिणींमधील एकमेव भाऊ होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उघडी व असुरक्षित विहीर मृत्यूकडे निमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय. सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.